नमस्कार बंधू, नमस्कार. थँक्यू. रिटर्न बुके घे. शिवसेना भाजप युतीचा जय हो. शिवसेना भाजप युतीचा जय हो. भारत माता की जय. पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आहेत, खासदार नारायणरावजी राणे साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचं सरकार आहे. महायुतीचे सर्व नेत्यांनी एकत्रितपणे दोडामार्गमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार दिलेले आहेत. या ठिकाणी तरुण तडफदार उमेदवार दीपकजी गवस यांच्यासारखे चांगले उमेदवार या मतदारसंघाला लाभलेले आहेत. अशा तरुणांना आपण निवडून दिल्यानंतर या परिसराचा विकास होईल अशी आशा सर्व गोरगरीब जनतेला आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकता. आपण एका ग्रामीण भागामध्ये आहोत. लोकांची क्रेज विशाल परब आहेतच, परंतु तरुण युवक या ठिकाणी उमेदवार निवडून यावा ही लोकांची इच्छा आणि अपेक्षा आहे. डेव्हलपमेंटच्या बाजूने जाण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट होण्यासाठी सर्व मंडळीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किंवा महायुतीचे उमेदवार निवडून देण्यासाठी कंबर कसलेली आहे. भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा जो उमेदवार आहे तो 1000% निवडून येणार आहे. अपक्ष राहिल्यानंतर काय परिस्थिती होते, मी स्वतः अपक्ष उमेदवार होतो, माझी मतदान करून दाखवलेलं होतं किंवा माझ्या पाठीची जनता होती. परंतु चिन्ह असल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवाराला ताकद असते आणि कमळ या चिन्हावरती संपूर्ण ताकद या संपूर्ण उमेदवारांना मिळालेली आहे. विजयी हा 100% या उमेदवाराचा होणार आहे. आपण रिझल्ट पाहिला तर सकाळी 11 वाजता माटणे विभागातनं जिल्हा परिषदमधनं दीपकजी गवस यांचा विजयी दिसेल. याचं कारण असं आहे की या माटणे जिल्हा परिषदमधील मंडळीने ठरवलेलं आहे की तरुण उमेदवार निवडून येणं काळाची गरज आहे. या ठिकाणी वारंवार संधी अनेक लोकांना मिळालेली आहे. मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु काहीतरी विकास होणं ही काळाची गरज आहे. आज या ठिकाणी अनेक असंख्य तरुण हे बाहेर शिक्षणानिमित्त किंवा बेरोजगारीनिमित्ताने बेकारी इथे प्रचंड प्रमाणावर आहे. तर या ठिकाणी रोजगार कसा निर्माण व्हावा याच्यासाठी असंख्य प्रश्न आहेत. पाण्याचा विषय आहे, हे सोडवण्याची ताकद आमच्या उमेदवार दीपकजी गवस साहेबांमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच ते निवडून येतील आणि या ठिकाणी तरुण उमेदवाराला ताकद द्यायचं कार्य माझ्यासारखा एक कार्यकर्ता करत आहे. माटणे जिल्हा परिषदची निवडणूक प्रचार करत असताना आता हा प्रचार माटणे मतदारसंघातल्या जनतेने हातात घेतलेला आहे. त्यात बरीच म्हणजे आमचे नेते विशालभाई पण आलेले आहेत. त्यामुळे महायुतीचे सगळेच पदाधिकारी या रिंगणात उतरलेले आहे. 100% हा विषय महायुतीचाच असेल.